धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलची टंचाई जी आहे ती मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली आहे। मी आता कळंब तालुक्यातील का ग्रामीण भागातील पेट्रोल पंपाच्या ठिकाणी आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पेट्रोल पंप बंद आहे। डिझेलचा साठा पेट्रोलचा साठा संपल्यामुळे जे आहे ते पेट्रोल पंप चालकांना पेट्रोल बंद ठेवण्याची पंप बंद ठेवण्याची वेळ आलेली आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अशा पद्धतीनं येण्याच्या मार्गावर बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे। कुठल्याही गाड्यांना आतमध्ये येऊ नये या दृष्टिकोनातून ही जी आहे ती खबरदारी घेण्यात आलेली आहे। तर या बाजूला ट्रॅक्टर जी आहे ती शेतीची कामं खोळंबलेली आहेत। अनेक ट्रॅक्टर चालकांनी पंपाच्या बाहेरच आपली ट्रॅक्टर लावलेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। डिझेल मिळत नसल्यामुळे जी आहे ती शेतीची कामं मोठ्या प्रमाणावर खोळंबलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। अशा पद्धतीने बॅरिगेट्स लावून जी आहे ती पंप चालकांनी खबरदारी घेतलेली आहे। आपण जर पाहिलं तर ज्या ठिकाणी साठा उपलब्ध आहे त्या ठिकाणी मोठी गर्दी जी आहे ती होताना पाहायला मिळते। डिझेल असेल पेट्रोल असेल यासाठी धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसापासून जे आहे ते नागरिक त्रस्त झालेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळे कुठेतरी मोठी अडचण निर्माण झालेली पाहायला मिळते। नागरिक येत आहेत मात्र त्यांना डिझेल पेट्रोल मिळत नसल्यामुळे पूर्णपणे खोळंबा झालेला पाहायला मिळतोय। काल मिळालं पेट्रोल नाही मिळालं. काय झालं? पेट्रोल नाही संपय. कुठून आला तुम्ही? मी खमसोडून आलोय. का गाडी घेऊन आला? चलत आलोय. चलत? कधीपासून बंद आहे गाडी? 2 दिवस झाले मध्ये. पेट्रोलच मिळालं? काय सांगतात पंपामध्ये? तेच नाही आमच्यात काय म्हणतात. मग आता कशी चालू व्हायची गाडी ती? आता काय लावायचं टाकायला आपलं. चलतच फिरायचं? मग काय करायचं. आपण जर पाहिले तर अगदी अशी परिस्थिती पाहायला मिळते। अगदी नागरिक जे आहेत ते आपल्या वेगवेगळ्या कामाला जात असतात मात्र पेट्रोल मिळत नसल्यामुळे डिझेल मिळत नसल्यामुळे जे आहे ते मोठ्या अडचणीचा सामना जो आहे तो नागरिकांना करताना अडचण येताना पाहायला मिळत आहेत। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, धाराशिव।